करायला सांगितलं होतं आणि कागदपत्रांच्या पूर्ततेला वेळ लागेल म्हणून ही मुभा दिली होती की त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं, म्हणजे त्यांनी जे सांगितलं ते सत्य मानून आपण त्या ठिकाणी त्यांना लाडक्या बहिणीचा लाभ देणं सुरू केलं। पण अर्थातच आपण ज्यावेळी कुठलाही सरकारी पैसा खर्च करतो त्यावेळी त्याचं सीएजीचं ऑडिट होतं आणि सीएजीच्या ऑडिटमध्ये निकषांप्रमाणे अर्ज आहेत की नाही याची माहिती द्यावी लागते आणि म्हणूनच योजना सुरू झाल्यानंतर आपण त्याचं केवायसी सुरू केलं आणि वेगवेगळे जे डेटाबेस होते त्याच्याशी कंपॅरिझन सुरू केलं, ज्याच्यामध्ये इन्कम टॅक्स विभागाकडनं आपण माहिती घेतली, सरकारचे जे काही कर्मचारी आहेत त्यांचं जिथलं पेमेंट होतं त्या पोर्टलमधनं आपण माहिती घेतली, जो काही आपला परिवहन विभाग आहे याच्यामध्ये मोटरची ओनरशिप कोणाकडे आहे 4 व्हीलरची याच्या डेटाबेसची माहिती घेतली, रेशन कार्ड याच्या डेटाबेसची माहिती घेतली आणि ही सगळी माहिती आपण ज्यावेळेस कोलेक्ट केली त्यावेळी असं लक्षात आलं की 5 लाख लोक असे आहेत ज्यांच्या घरी सरकारी नोकरी आहे, 14,000 तर पुरुषच निघाले, जवळपास 10 लाख असे निघाले की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्तीचं आहे। अशा वेगवेगळ्या डेटाबेसमध्ये जे लोक अपात्र झाले त्यांना आपण अपात्र केलेलं आहे। त्यासोबत आपण हे सांगितलं होतं केवायसी करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आतापर्यंत सत्य मानण्यात आली, आता त्याचे कागदपत्र द्या, पण मोठ्या प्रमाणात केवायसी झाली नाही। आता एक गोष्ट आपण लक्षात घ्या की ज्यांना अर्ज करता येतो, सेल्फ सर्टिफिकेशन करता येतं, त्यांना केवायसी करता येत नाही असं मानणं काही योग्य नाही। पण जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी केवायसी केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही म्हणून त्यांनी केवायसी केली नाही आणि म्हणून हे जे काही आता या ठिकाणी जवळपास जे काही तुम्ही सांगितलं 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही। जवळपास 1,70,00,000 महिला, थोडं आकडा कमी अधिक असेल 3-4 हजार, पण 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची केवायसी झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील। ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांनी दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही। मात्र 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील। त्यामुळे नीट सायंटिफिक प्रोसेसने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत आणि आजही यांच्यापैकी कोणी जर केवायसी करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत। आजही ज्यावेळेस आपण जेवढ्या लाडक्या बहिणींना लाभ देतो देशातल्या कुठल्याही योजनेपेक्षा आजही सर्वात मोठी योजना ही महाराष्ट्राची आहे। आजही देशामध्ये एवढा लाभ 1,70,00,000 कुठलंच राज्य देत नाही जे महाराष्ट्र देत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे। ज्या बहिणींना योजनेमधून बाद करण्यात आलेला आहे, वगळण्यात आलेला आहे, त्या सर्व बहिणींना आता या योजनेत लाभ घेता येणार आहे अशी माहिती तुम्हाला माहीत असेल की आताच तुम्ही जो व्हिडिओ बघितला आहे त्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितलेली आहे। तर ज्या बहिणी बाद करण्यात आलेल्या आहेत, ज्यांना वगळण्यात आलेल्या आहे या योजनेमधून, किंवा मग ज्या बहिणींची केवायसी झालीच नाही अशा कारणाने त्या राहून गेलेल्या आहेत, तर अशा सर्व बहिणींना पुन्हा एकदा संधी मिळणार आहे केवायसी करण्याची आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी। तर नमस्कार, मी देवानंद गवंदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी। ताईंनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की कशाप्रकारे आपल्याला हा लाभ मिळणार आहे। तर बघा, खूप साऱ्या बहिणी
वगळण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये की अर्ज दाखल करतानासुद्धा खूप साऱ्या बहिणींना बाद करण्यात आलेलं होतं, कारण की त्या निकषांची पूर्तता त्यांनी केली नव्हती. त्याचबरोबर आता जी KYC चालू आहे त्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या बहिणी राहून गेलेल्या आहेत. तर जवळपास 60 ते 70 लाख बहिणींची KYC झालेली नाही आहे आणि काही बहिणींना यामधून बाद करण्यात आलेलं आहे आणि काही बहिणी निकषांच्या आधारे यामधून वगळण्यात आलेल्या आहेत. आता यामध्ये त्या बहिणींना पात्रता मिळू शकते, त्याच बहिणींना लाभ मिळू शकतो ज्या बहिणींची KYC बाकी राहिलेली आहे मात्र त्या पात्र आहेत, किंवा मग त्यांना वगळण्यात आलेलं आहे, बाद करण्यात आलेलं आहे, परंतु ते पात्र असूनही त्यांना लाभापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे. तर अशा बहिणी पुन्हा एकदा या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतात, कारण की देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही जर लाडक्या बहिणी पात्र असतील तर त्यांच्यासाठी पुन्हा KYCचं पोर्टल आम्ही सुरू करणार आहोत आणि त्यांना तिथं जाऊन आपली KYC करता येणार आहे. तर बघा, ज्यांची KYC झालीच नसेल किंवा चुकलेली असेल किंवा मग त्या राहून गेलेल्या असतील KYC करताना, त्याचबरोबर त्यांना निकषांमध्ये जे काही गडबडी त्यांना दिसली असेल आणि त्यानुसार त्यांना वगळण्यात आले असेल, बाद करण्यात आले असेल, तर तुम्ही पुन्हा या योजनेची KYC करून पुन्हा या योजनेचा लाभ घेऊ शकता. तर बघा, लवकरच हे पोर्टल सुरू होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की आम्ही KYCचं पोर्टल पुन्हा चालू करणार आहोत आणि या 8-10 दिवसांमध्येच हे पोर्टल सुरू होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला आता काय करायचं आहे, ज्या बहिणी निकषांच्या आधारावर बाद केलेल्या आहेत त्या बहिणींनी एकदा आपले निकष तपासून घ्यायचे आहेत लाडक्या बहिणीचे, आणि त्यामध्ये आपण पात्र आहोत की नाही, ते निकष आपण पाळतो आहेत की नाही हे बघून घ्यायचं आहे. तुमच्या घरी 4 चाकी वाहन नसलं पाहिजे, एकाच राशन कार्डवर 2 महिलांनी लाभ घेतलेला नसला पाहिजे, सरकारी योजना जसे की संजय गांधी निराधार योजना असतील किंवा मग इतर योजना असतील, या कोणत्याही योजनेचा लाभ त्या महिला घेत नसतील तर त्या महिला या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतात. जर तुम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असेल तर मग तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून नाव तुमचं कट होणार आहे. त्याचबरोबर तुमच्या घरी कोणी सेवानिवृत्त पेन्शनधारक नसायला पाहिजे, तुमच्या घरी कोणी सरकारी नोकरीवर नसायला पाहिजे. अशा प्रकारचे हे जे काही निकष आहेत, तर या निकषांमध्ये तुम्ही बसल्या तरच तुम्हाला याचा लाभ मिळणार आणि तुम्ही पात्र म्हटल्या जाणार आणि त्याचनुसार तुम्हाला KYC करता येणार आहे. जर तुम्ही या निकषांची पूर्तता केली नाही तर मग तुम्हाला बाद केल्या जाणार, तुम्हाला तुमचं नाव या योजनेतून कट केल्या जाणार. जर तुम्ही पात्र असाल, तुमच्याकडे हे सर्व कागदपत्र असतील, तुम्ही 2.5 लाखाचं जे काही उत्पन्न आहे तुमचं 2.5 लाखाच्या अंदर असेल, तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न तुम्ही भरत नसाल, तर या सर्व निकषांची पूर्तता जर तुम्ही करत असाल तर मग तुम्ही पुन्हा KYC करू शकता. पोर्टल सुरू होणार आहे. त्याचबरोबर ज्या बहिणींची KYC बाकी राहिलेली आहे त्यांचीसुद्धा KYC होणार आहे. ज्यांची KYC चुकली असेल, त्यासुद्धा राहून गेलेल्या असतील, तर त्यांचीसुद्धा KYC लवकरच चालू होणार आहे. म्हणजे की या 8 ते 10 दिवसांमध्ये हे नवीन पोर्टल चालू होणार आहे आणि सर्वच बहिणींना जे बाद झाल्या असतील, या योजनेतून वगळलेल्या असतील, ज्यांची KYCच राहून गेलेली असेल, ज्यांची KYC चुकलेली असेल, इतर काही प्रॉब्लेम असतील, कागदपत्र दाखल करता नाही आले, कोणता एक तरी कागद दाखल करता आला नाही, त्यानंतर त्यांना या योजनेतून वगळण्यात आले, अशा सर्व बहिणी ज्या काही असतील महाराष्ट्रातल्या, तसं सर्वांना आता KYC करता येणार आहे. आणि तुमचे कागदपत्र व्यवस्थित तयार करून घ्या आणि तुम्हाला KYC केल्यावर तुम्हाला या योजनेमध्ये पात्र करण्यात येणार आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.